मैत्रिणींनो नमस्कार. पाटील भाग्यश्री क्रिएशनमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाऊज म्हणजे प्रिन्सेस कट ब्लाऊज असेल, खाली बेल्ट असेल, विथ क्रॉस पट्टीवाला प्रिन्सेस कट बघणार आहोत. साईज असणार आहे 32 इंच. तुमची जी पण साईज असेल त्या साईजनुसार तुम्ही कटिंग करू शकतात, कारण आपण सर्व साईजनुसार फॉर्म्युला वापरतो, सूत्र वापरतो. मी माझ्या साईजमध्ये सूत्र वापरणार, तुम्ही तुमच्या साईजमध्ये वापरायची. बाकी मेथड आपली एकदम सेम असणार आहे आणि फिटिंगसुद्धा प्रॉपर असेल. ऑलरेडी जे आपले व्हिडिओज बघून ब्लाऊज शिवतात त्यांना आपला अनुभव आहे. जे नवीन स्टुडंट असतील त्यांनी पण नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला माहितीच आहे आपल्या पद्धतीने आपण कोणत्या पद्धतीने कटिंग स्टिचिंग करतो, राजाराणी कोचिंग पद्धतीने. आता त्यांचा FMC स्टार्ट झालेला आहे, तुम्हाला माहिती असेल. FMCची मेथड त्यांनी चेंज केली, म्हणून आपण सुद्धा ह्याच्यामध्ये मेथड चेंज करून शिकवत आहोत. तर त्याच्यावरती काही डाऊट नका घेऊ की मेथड चेंज का केली म्हणून. मैत्रिणींनो, आता आपण व्हिडिओ सुरुवात करण्याआधी आपल्या चॅनलवरती जे कोणी नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या पुढच्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोहोचणार आहे. त्यासोबत ज्यांना कोणाला ऑनलाईन क्लास जॉईन करायचा असेल ब्लाऊजचा, तर प्लेस्टोरवरून पाटील भाग्यश्री क्रिएशन ॲप डाउनलोड करा आणि येत्या मार्च महिन्यामध्ये आपला क्लास स्टार्ट होतो आहे, ज्याच्यामध्ये सर्व प्रकारचे ब्लाऊज आणि ड्रेस शिकवले जाणार आहेत. रेकॉर्डेड व्हिडिओ लाईफ टाईमसाठी मिळतात. मैत्रिणींनो, ज्यांना कोणाला ब्लाऊजचे पेपर पॅटर्न ऑर्डर करायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मोबाईल नंबर असेल, कॉन्टॅक्ट करा. थँक्यू. चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. सगळ्यांनी व्हिडिओ लास्टपर्यंत बघायचा आहे. सगळ्यात आधी आपण ना इथून वरून एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची असते साईडला सुद्धा. आता तुम्हाला इथं दिसत असेल की माझा पेपर जो आहे तो असा अनइवन आहे. मग आपल्याला काय करायचं, इथं एक इक्वल स्ट्रेट लाईन मार्किंग करून घ्यायची असते. मग इथून आपण जेव्हा आपण एक लाईन मार्क करतो, सगळ्यात आधी आपल्याला शोल्डरसाठी मार्किंग करावं लागतं. मग आता माझी छाती किती आहे, 32 इंच. मग 32 इंचसाठी शोल्डर जेवढं असेल त्याच्या निम्म मार्किंग करायचं. 32 इंचसाठी शोल्डर आहे 14.5 इंच. 14.5ला डिवाईड 2 करायचं. मग किती होणार, 7.25 इंच. मग 7.25 इंच आपण इथून मार्किंग करायचं बंद बाजूकडून. जिथून आपण शोल्डर मार्क करतो कंपल्सरी 1 इंच डाऊन येत असतो. बंद बाजूकडून 2.5 इंचावरती एक मार्किंग करायचं. दोन्ही मार्किंग लक्षात घेऊन क्रॉस लाईन ड्रॉ करायची असते. इथून आपल्याला मुंड्यासाठी मार्किंग असेल छाती डिवाईड 6. छाती आहे आपली 32 इंच. 32ला डायरेक्टली डिवाईड 6 करून टाकायचं. किती मिळालं, 5.33 इंच. 5.33 म्हणजे 5.25 इंच आपलं मुंड्यासाठी मार्किंग असणार आहे, तेही एकदम परफेक्ट पद्धतीने. 5.25 इंच मार्किंग केलं, ही लाईन स्ट्रेट ड्रॉ करायची. इथून आपल्याला ब्लाऊजची उंची टाकायची असते. ब्लाऊजची उंची कधीही तुम्हाला 1 इंच प्लस करायचं. 14 इंच उंची आहे, 1 इंच प्लस केलं, 15 इंचावरती एक मार्किंग. तुमची जी असेल त्यामध्ये 1 प्लस करा आणि मग उंचीसाठी मार्किंग करायचं. लाईन स्ट्रेट ड्रॉ करायची. इथून आता आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा. छाती आहे 32. 32ला डिवाईड 4 केलं, किती मिळणार, 8 इंच. 8 चौक 32. आता 8 इंचावरती छातीसाठी मार्किंग करायचं. मग इथून 8 इंचावरती मार्किंग केलं, त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन कंपल्सरी घ्यायचं. कमर आहे 28 इंच. 28चा चौथा भाग 7 होतो, एक मार्किंग केलं, त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड केलेलं आहे. दोन्ही मार्किंग लक्षात घेऊन लाईन्स जोडून घ्यायच्या. मैत्रिणींनो, आपला आजचा हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, तुम्हाला नक्की यामधून काहीतरी नवीन गोष्टी शिकायला मिळतील. आता जेव्हा पण आपला डीपनेक असेल, डीपनेकसाठी आपण एवढं शोल्डर घेत नाही, मायनस करावं लागतं. मग मायनस कसं करणार, इथून कंपल्सरी प्रत्येकाने आतमध्ये 1.5 इंच यायचं. मग आता आपण चेक करूयात शोल्डर किती मिळालं. ते शोल्डर मिळालं 5.25 इंचाला एक लाईन कमी म्हणजे 5.5 इंच, त्यावरती एक लाईन, तेवढं चेस्ट लाईनवरती मार्किंग करत जायचं. इथून स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची. काय झालं, मग आता आपलं शोल्डर मायनस झालं. हे जे शोल्डर आपल्याला इथून मिळालं, ही लाईन स्ट्रेट ड्रॉ. बघा, आपली जी बेसिक डायग्राम असते ब्लाऊजची ती तयार झाली. एकदम सोपी पद्धत. प्रत्येकाला वाटतं कठीण असेल, पण कठीण नाही आहे. इथून क्रॉस मार्किंग करायचं 1 इंचावरती. आर्महोल कर्व घ्यायचा. आर्महोल कर्व प्रत्येकाने परचेस करा, जर तुमच्याकडे असेल ना, तर एकदम छान असा आकार येत असतो मुंड्याला किंवा गळ्याला. इथून आर्महोल कर्व सेट करायचा, आकार देऊन घ्यायचा. हे बघा, एकदम परफेक्ट पद्धतीने आपला बॅकपार्ट ड्राफ्ट झाला. आता इथून ना आपण गळा रुंदी घेऊयात 2.25 इंच किंवा 2.5 इंच सुद्धा तुम्ही घेऊ शकता. मग इथून आपण गळ्याची उंची टाकणार आहोत. गळ्याची उंची आहे माझ्या कस्टमरची 9.5, मग मी अर्धा प्लस केलं 10 इंचावरती
मार्किंग करून घेतलं. ही लाईन स्ट्रेट ड्रॉ करायची. बॉटमला ना कंपल्सरी प्रत्येकाने 2.5 इंच गळा रुंदी घ्यायची. दोन्ही मार्किंग लक्षात घेऊन बॉक्स तयार करायचा असतो. बॉक्स तयार केल्यानंतर तुम्हाला बॉक्समधून गोल गळा असू द्या, पान गळा असू द्या, मटका गळा असू द्या, कुठेही तुम्ही मार्किंग करू शकतात. ओके, कोणत्याही गळ्याचं. बघा किती परफेक्ट आहे, एकदम सिंपल, काही हरकत नाही. टक्स नाही घेतला तरी चालतो. आता आपण फ्रंट पार्ट ड्राफ्ट करून घेऊया. फ्रंट पार्ट ड्राफ्टिंगसाठी सेम प्रोसेस आपण इथं फॉलो करणार. वरती एक लाईन ड्रॉ करून घ्यायची, साईडला पण एक लाईन ड्रॉ करून घ्यायची, कारण पेपर हा आपला अनइवन असतो. आता पाठीमागे शोल्डर किती टाकलं होतं आपण? 7.25 इंच शोल्डर टाकलं. सेम शोल्डर आपण पुढे मार्किंग करून घेऊया 7.25 इंच. जिथून शोल्डर मार्क केलं तिथून 1 इंच डाऊन मार्किंग, बंद बाजूकडून 2.5 इंचावरती एक मार्किंग, दोन्ही मार्क लक्षात घेऊन क्रॉस मार्किंग. पाठीमागे मुंडा किती टाकला होता? 5.25. सेम मुंडा पुढे टाकायचा. मुंड्यासाठी जे सूत्र मी सांगितलं ते प्रत्येकाने तुमच्या छातीच्या साईजनुसार वापरायचं आहे. छातीचा 6वा भाग. एक लाईन मार्किंग करून घेतली. आता ब्लाऊजची उंची आपण टाकून घेऊयात. ब्लाऊजच्या उंचीसाठी आपल्याला 1 इंच प्लस करायचं. 14 मध्ये 1 प्लस केलं, 15 इंच मला उंची मिळाली. ही लाईन काय असेल मग स्ट्रेट आपण ड्रॉ करणार. आता गळा उंची टाकून घेऊयात, ॲपेक्स पॉईंटची उंची टाकून घेऊयात. मग इथून मी मेजरमेंट टेप ठेवते. गळा उंची आहे 6.5, अर्धा प्लस केलं, 7 मार्किंग केलं. ॲपेक्स पॉईंटची उंची आहे 9.5, अर्धा इंच प्लस केलं, 10 इंचावरती मार्किंग केलं. इथून आपल्याला नेक लाईन आणि ॲपेक्स पॉईंटची लाईन अशी जॉईन करून घ्यायची. जसं आपण पाठीमागे शोल्डर मायनस केलं 1.5 इंच, सेम पुढे 1.5 इंच मायनस करून टाकायचा. इकडचा गॅप आपल्याला सेम मिळणार. 5.5 इंचाला एक लाईन कमी, जेवढं मागे तेवढंच पुढे मिळणार आहे. क्लिअर? आता तुम्ही म्हणणार प्रोसेस चेंज आहे. तुम्हाला मैत्रिणीनं मी बोलली की त्यांचा आता FMC जो स्टार्ट झाला आहे त्याच्यातसुद्धा मी जॉईन केलेलं आहे, म्हणून मी सुद्धा मेथड तुम्हाला चेंज करून दाखवली, म्हणजे तुम्हाला अगदी फ्रीमध्ये प्रोफेशनल आणि नवीन पद्धतीचं नॉलेज माझ्याकडून शिकायला मिळणार आहे. पाठीमागे आपण 1 इंच क्रॉस मार्क केलं, पुढे आपण 1.5 इंच क्रॉस मार्किंग करूया. इथून सुद्धा आर्महोल कर्व सेट करायचा, मुंड्याला आकार देऊन घ्यायचा असतो. बघा थोडं मागे पुढे झालं चालतं, पण आकार प्रॉपर मिळाला पाहिजे. छातीचा 4था भाग 8 इंच, अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं. फ्रंटमध्ये 8.5 केलं, 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड केलं. टक्सची उंची म्हणजे ॲपेक्स पॉईंट 10 आणि टक्सची रुंदी 3.5. इथं किती मार्किंग करायचं मग? 3, म्हणजे इथल्या गॅपमधून अर्धा कमी. आता इथून आपल्याला गळा रुंदी टाकायची आहे 2.5. इथं सुद्धा आपण 2.5च टाकूयात. बॉक्स तयार करून घ्यायचा असतो, गळ्याला आकार देऊन घ्यायचा असतो. क्लिअर? सेम प्रोसेस एकदम इझी आहे. प्रत्येकाला वाटतं ना तेवढं काहीच कठीण नाही आहे. आणि आपण ज्या पद्धतीने मी सांगते ना तुम्हाला अगदी सोपं करून दाखवते, आणि ह्याच पद्धतीने मी क्लासेसमध्ये सुद्धा शिकवते, आणि अशाच पद्धतीने मी स्वतःचे कस्टमरचे ब्लाऊज पण ट्राय करते, एकदम परफेक्ट बसतात. त्यामुळे तुम्हाला रिक्वेस्ट आहे की तुम्हीसुद्धा ट्राय करा. आता कमरेचा टक्स घेऊयात आपण 2 इंच. कमरेचा 4था भाग किती होता? 7 इंच, म्हणजे 7 चौक 28. 28चा 4था भाग 2 इंच टक्स पुढे घ्यायचा असतो. त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं असतं. 1.5 इंच जे पण शिलाई मार्जिन आपण घेतलं ते जॉईन करून घेऊया. हा जो टक्स आहे ॲपेक्स पॉईंटचा तो आपण इथं मार्किंग करून घ्यायचा. क्लिअर? आता इथून ना आपल्याला प्रिन्सेस कटचा शेप देऊन घ्यायचा आहे. प्रिन्सेस कटचा शेप कसा देणार मग? ही इकडची जी क्रॉस लाईन आहे किती मिळाली? 5 इंच एक लाईन, म्हणजे त्याचा सेंटर मिळवायचा. सेंटरपासून वरती ना आतमध्ये डॉट डॉटची लाईन मार्क करा, आणि सेंटरपासून बाहेर डॉट डॉटची लाईन मार्क करा. आकार थोडाफार चुकतच असतो, हाताने आकार प्रॉपर येत नाही. मग काय करणार? आर्महोल कर्व घ्यायचा, व्यवस्थित सेट करायचा आणि आकार देऊन घ्यायचा. सिंपल. हे बघा, मग तेव्हा आपल्याला परफेक्ट असा शेपसुद्धा मिळून जात असतो. लक्षात आलं तुम्हाला? बघा किती प्रॉपर आता गोल दिसतोय. क्लिअर? इथून आता आपल्याला डायरेक्टली प्रिन्सेस कटचा शेप देऊन घ्यायचा आहे. प्रिन्सेस कटचा शेप देण्यासाठी आपल्याला इथून हा कर्व सेट करावा लागेल, आणि हा शेप असा देऊन घ्यायचा. शेप घेतला, इथून बरोबर 1.5 इंच आणि ही लाईन आपण इथं प्रिन्सेस कटला
जॉईन करून घ्यायची. म्हणजे आधी जो आपण मुंड्यातला टक्स घ्यायचे ना, बऱ्याच जणांना मुंडा कमी पडत होता. ऑलरेडी जे आपले व्हिडिओ बघून ब्लाऊज शिवतात त्या ताईंना माहिती असेल की आपण जो आधी टक्स घ्यायचे त्याच्यामुळे मुंडा कमी पडत होता. आता त्यांच्या FMCमध्ये सुद्धा हीच मेथड चालू आहे, म्हणून मी तुम्हाला ही मेथड दाखवली. तर आपण तशा पद्धतीने टक्स न घेता असा घ्या. म्हणजे पद्धतसुद्धा खूप सोपी झाली, प्रत्येकाला वाटतं तेवढी कठीण नाही आहे आणि एकदम परफेक्ट आहे. क्लिअर झालं तुम्हाला. 3 पीस प्रिन्सेस कट आहे म्हणजे खाली बेल्ट. मग आता बेल्ट आपल्याला घ्यायचा आहे. मग बेल्ट घेण्यासाठी काय करणार, बेल्ट किती इंचाचा पाहिजे मला, 2.5 इंचाचा. मी एक मार्किंग केलं 2.5 इंचावरती. ही लाईन स्ट्रेट ड्रॉ करून घ्यायची 2.5 इंचाची. इथून बरोबर हा आर्महोल कर्व सेट करून बेल्टचा आकार देऊन घेतला. झालं आपलं प्रिन्सेस कट ब्लाऊजचं ड्राफ्टिंग. आता मी हे सगळं कट करून घेणार आहे. मैत्रिणींनो, अशा पद्धतीने आपलं ब्लाऊजचं ड्राफ्टिंग झालेलं आहे. आता आपण याला कट करून टाकूया. एकदम सोपा आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि मला नक्की सांगा. तुम्ही ट्राय केल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही आहे. जे ऑलरेडी आपले व्हिडिओज बघून ब्लाऊज शिवतात त्यांना सांगायची गरज नाही आहे, त्यांचा ट्रस्ट आहे. पण जे आपले व्हिडिओ पहिल्यांदाच बघताय त्यांनी नक्की ट्राय करा. बरेच जणांचे मला मेसेज येतात माझे व्हिडिओ नाही आले की ताई तुमचे व्हिडिओ बंद केले, काय येत नाही वगैरे वगैरे म्हणून. पण मैत्रिणींनो, सध्या तुम्हाला माहिती आहे आपल्या पेपर पॅटर्नच्या ऑर्डर वगैरे भरपूर असतात आणि पेपर पॅटर्नवरून ब्लाऊज पण 100% परफेक्ट बसण्याची गॅरंटी असते. आणि हे असंच नाही सांगते, 2 वर्षापासून आपल्या ऑर्डर जात आहेत. जर तुम्हाला कस्टमर फीडबॅक बघायचे असतील तर इंस्टाग्रामवरती जाऊन तुम्ही आपली पाटील भाग्यश्री क्रिएशन ID सर्च करा. तिथं मी व्हिडिओजमध्ये कस्टमरचे फीडबॅकसुद्धा अपलोड केलेले आहेत. जाऊन तुम्ही नक्की बघायचे, तुम्हाला समजेल की आपले कस्टमरचे फीडबॅक किती परफेक्ट आहेत ते. ओके, येस, एकदम परफेक्ट ब्लाऊज बसण्याची गॅरंटी असते. शिपिंग फ्री असते, पेपर वॉटरप्रूफ असतं. बघू शकतात मैत्रिणींना, आपलं अशा पद्धतीने 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग रेडी आहे. आता तुम्ही म्हणणार हा जो टक्स आहे बेल्टचा हा कट करून टाकायचा. मग आता आपण हा टक्स कट करून टाकला. मग हा बेल्ट तर आता वेगळा वेगळा झाला. मग बेल्टला काय करायचं, बेल्ट वेगळा वेगळा झाला असेल ना तर त्याला फॅब्रिक ग्लू फेविकॉलने असं चिटकवून घ्यायचं. आता मी याला चिटकवून घेऊन, माझा फॅब्रिक ग्लू मला इथे दिसत नाही आहे, कुठे ठेवला गेला असेल. मग असंच्या असं याला चिटकवून घ्यायचं. हे पण आपलं कट करून झालं. आता मैत्रिणींनो, आपण ना हा इकडचा साईड पार्ट चेक करून टाकूयात. ओके, कारण साईड पार्ट चेक करणं खूप महत्त्वाचं असतं. बऱ्याच जणांचं असं प्रॉब्लेम येत असेल की नाही की बाहीचे जोड खालीवरती होतात किंवा फिटिंग करताना हे पार्ट खालीवरती होऊन जातात. मग तुम्ही हे चेक करत नाही. बघा, चेक केलं, इथं आपलं मार्किंग असं क्रॉस मिळालं. मग काय करणार, आता हे क्रॉस मिळालं याला असंच्या असं जाऊ द्यायचं आणि इथून ना अगदी खालून थोडं 1/2 इंच मायनस करून टाकायचं. क्लिअर. आणि हा जो मुंडा आपल्याला दिसतोय ना थोडा वरती गेलेला, मी काय करेल, मग इथून आर्महोल कर्व सेट करेल आणि याला थोडा वरती घेऊन टाकला. बस, परफेक्ट. एकदम सोपी पद्धत आहे. एकदम इझिली तुम्ही कोणत्याही पद्धतीचा ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग करू शकतात. काहीच हरकत नाही मैत्रिणींनो, तुम्ही एक वेळा नक्की ट्राय करा. भले तुमची साईज कोणतीही असू द्या, एकदम परफेक्ट ब्लाऊज बसतात. मला भरपूर ताईंचे मेसेजेस येतात, ताई आमच्याकडनं एवढी फी देणं शक्य नाही होतं, बट तुमच्यामुळे आम्हाला फ्रीमध्ये शिकायला मिळालं. बरेच ताई तर मला कॉल करून पण सांगतात, ताई ही मेथड वाटते तेवढी कठीण नाही आहे. जसं आपण रोज स्वयंपाक करतो ना तसं माझ्यासाठी झालं आहे. असं मला आपले जे व्हिडिओज बघतात ना ते स्टुडंट्स मला म्हणतात, ते आपण जशी भाजी पोळी बनवतो ना रोजची, माझ्यासाठी तर तसंच झालं आहे. मला आता काहीच नवीन वाटत नाही, एकदम सोपं वाटतं असे बरेच ताई म्हणतात. कोण जे ब्लाऊज ट्राय करतात, जे ट्राय नाही करत त्यांना थोडं कन्फ्युजन असतं. बघा, अशा पद्धतीने आपलं 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाऊजचं जे ड्राफ्टिंग कटिंग आहे ना ते रेडी झाले. तुम्हीसुद्धा एक वेळा नक्की ट्राय करा. अगदी सोपी पद्धत. समजलं तुम्हाला. आता मार्जिन याच्यामध्ये कुठे ॲड करणार, ब्लाऊज पीसवरती मार्जिन या साईडने ॲड करायचं, ह्या साईडने ॲड करायचं, इथून खालून वरून. आम्ही तुम्हाला अस्तरवरती कट करताना ते दाखवून देईल. बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट आपला कट करून रेडी आहे. आता आपण स्लीव्जचं कटिंग करून घेऊया. स्लीव्ज कटिंग करण्यासाठी सगळ्यात आधी खाली आपल्याला एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची असते. आता माझ्या बाहीची उंची असणार आहे
9 इंच, मग मी 1 इंच प्लस करेल, 10 इंच मला मिळणार आहे. 10 इंचावरती मी उंची टाकली. छातीचा चौथा भाग टाकूयात. 32चा चौथा भाग किती होतो? 8 इंच मी मार्किंग करून घेतला. खाली पण 8 इंच तुम्ही मार्क करू शकतात. अशा पद्धतीचा बॉक्स रेडी करून घ्यायचा. इथून आपल्याला कॅप हाईट घ्यायची आहे 3.5 इंच. मी कॅप हाईट घेतली. ही कॅप हाईट आता आपल्याला स्ट्रेट मार्क करायची. ही कॅप हाईटची लाईन इथं उंचीला क्रॉस ड्रॉ करून घ्यायची असते. प्रत्येकाने बरं का इथून 1.5 इंचावरती एक मार्किंग, पाव इंच खाली जायचं असतं. क्रॉस लाईनचा सेंटर घेऊन टाकू आपण. सेंटरपासून ना वरती पाव आणि खाली अर्धा इंच असं मार्किंग करायचं. 1 इंचावरती इथून गॅप सोडायचा आणि नॉर्मल असा अगदी हलक्या हाताने बाहीचा शेप द्यायचा असतो, एकदम हलक्या हाताने. हे बघा एकदम परफेक्ट असं ड्राफ्टिंग झालं. आता माझा दंडगीर किती असणार आहे? 4.5 इंच. त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड. तुमचं जे पण असेल ते तुम्ही मार्किंग करायचं. आता आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये बाहीचं कटिंग बघतो, अगदी परफेक्ट पद्धतीने आलेलं असतं. आता आपली स्लीव्ज कोणती आहे? पफ स्लीव्ज असेल. मग ह्या स्लीव्जमधून आता पफ स्लीव्ज कशी तयार करायची अस्तरवरती ते मी तुम्हाला दाखवणार आहे. हे आपण इथून आता सगळ्यात पाठीमागचा भाग कट करायचा जो पाठीमागे जॉईन होतो. त्यानंतर स्लीव्ज ओपन करायची असते आणि स्लीव्ज ओपन झाल्यानंतर स्लीव्ज ओपन करायची, फ्रंट पार्टचं कटिंग करून घ्यायचं एकदम परफेक्ट. हे बघा अशा पद्धतीने आपलं बाहीचं ड्राफ्टिंगसुद्धा झालं. आता वरती पफ असेल, खाली बेल्ट असेल. मला बेल्ट ठेवायचा आहे फक्त 2 इंचाचा. मग मी काय करेल, 2 इंचाचा बेल्ट कट करून टाकला. बेल्ट आता आपल्याला कट करून घ्यायचा आहे. परफेक्ट. हे बघा एकदम परफेक्ट. आता पफ ॲड करायचा. मग अस्तरवरती पफ ॲड करून दाखवेल, तो कसा ॲड करायचा ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. आता याचा हा कटिंगचा पार्ट 1 आला. आता स्टिचिंग पण आपण बघणार आहोत. अशा पद्धतीने आपला 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाऊजचं ड्राफ्टिंग आणि कटिंग रेडी झालेलं आहे. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि मला नक्की सांगा की तुमचा ब्लाऊज कसा झाला. मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, फॉलो करा आणि आजचा व्हिडिओ इतका शेअर करा की जेणेकरून प्रत्येकाला आपल्या व्हिडिओची मदत झाली पाहिजे. आणि अजून तुम्हाला कोणत्या पद्धतीचा ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग बघायला आवडेल ते सुद्धा तुम्ही मला नक्की सांगा. चला तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ आपण इथं थांबूया. व्हिडिओ लास्टपर्यंत बघितला थँक्यू सो मच. बाय, टेक केअर. अशाच एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये लवकर भेटूया.